विद्यार्थ्यांनो, सराव संच 2.4 मधला दुसरा प्रश्न, दिलेले वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. मग सूत्र पद्धतीने सोडवायचं म्हणजे आपल्या डोक्यासमोर पहिली गोष्ट घ्यायची की हे समीकरण सामान्य रूपात आहे का. नसेल तर ते मांडून घ्यायचं. सामान्य रूपात असेल तर डायरेक्ट तुलना करायची, एबीसीच्या किमती काढायची. म्हणजे या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याशी तुलना करू. तुलना करायची म्हणजे a ची किंमत 1, b ची 5, c ची 6. तुलना केली. त्यानंतर प्रथम कशाची किंमत काढायची, b चा वर्ग वजा 4ac. नंतर ही किंमत त्या सूत्रात ठेवता येते आपल्याला सोप्या पद्धतीने सांगायला. b चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, 4 गुणिले a ची किंमत 1, c ची किंमत आहे 6. मग आता 5 चा वर्ग 25 वजा 4 सख 24. म्हणजे या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली, 1. धनयोग की ऋणयोग, वर्गमुळात ती एकच राहते. मग 1 आली. मग आता या ठिकाणी आपल्याला सूत्र मांडायचंय. मग सूत्र काय आहे, कोणत्या चलातले समीकरण, x. x बरोबर ऋण b धन ऋण, सूत्र पाठ करायचंय, b चा वर्ग वजा 4ac भागिले 2a. म्हणून x बरोबर ऋण b आहे तर ऋण b ची किंमत किती आहे, 5. धन ऋण वर्गमुळात 1 छेद 2 गुणिले 1. ओके, किंमत ठेवली. आता त्या किमतीची किंमत काढायची. म्हणून x बरोबर ऋण 5 धन ऋण वर्गमुळात 1 ची किंमत किती आहे, 1. 1 चं वर्गमूळ 1, 2 2. आता इथून पुढे थोडं काळजीपूर्वक करायचंय, कारण एक आपल्याला धनचा अवयव घ्यायचा आणि एक ऋणचा घ्यायचा. म्हणून x बरोबर ऋण 5 अधिक 1 छेद 2 किंवा x बरोबर ऋण 5, हे ऋण जशाच तसं, फक्त हे बदलणार, ऋण 1 छेद 2. म्हणून x बरोबर ऋण धन ऋण 5 मधून 1 गेला 4 छेद 2 किंवा दुसरा अवयव काय येईल, ऋण ऋण धन, मोठी संख्या ऍज इट इज, 5 आणि 1 6, चिन्ह ऍज इट इज. म्हणजे हे कळायले तुम्हाला. म्हणून x बरोबर बे दोन्ही 4 म्हणजे ऋण 2 किंवा x बरोबर बेत्रिक 6 ऋण. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला 2 अवयव मिळणार, एक ऋण 2 किंवा दुसरा ऋण 3. मग सूत्र पद्धतीने आपण अशा प्रकारे गणित सोप्या पद्धतीने सोडू शकतो. तुम्हाला नक्कीच कळालं असेल आणि तुम्ही